गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज मी खूप हॅप्पी आहे कारण की माझी बऱ्याच दिवसाची एक इच्छा होती, ती आज पूर्ण होणार आहे. जोडीने बाळूमामाला जायचं आणि आम्ही आज बाळूमामा दर्शनासाठी तिघं निघलो आहे. आजी आल्या होत्या, आजींनाही कुठं बाहेर नेलं नव्हतं आणि आमच्या तिघांचीही भक्ती आहे बाळूमामावरती, तर म्हटलं चला देवदर्शनच करून घ्यावं. आणि आम्ही पोचलो बाळूमामाला. खूप खूप छान आहे, म्हणजे एवढं प्रसन्न वाटतं ना तिथे जाऊन. आम्ही मग मंदिरात जाऊन आहे ना मस्त 15 मिनटं बाळूमामाचा आशीर्वाद घेतला आणि सारखं त्यांच्याकडे बघूच वाटत होतं. कितीही बघावं तरी कमच वाटत होती. खूप छान आहे मंदिर. असताना आम्ही दोघांनीही जोड्याने दर्शन घेतलं. आणि आत्मापूरला जर तुम्ही कोल्हापूरला येत असेल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आत्मापूर. एवढी पॉझिटिव्हिटी वाटेल ना तुम्हाला तिथून गेल्यावरती, खरंच खूप छान वाटतं. त्यानंतर आहे ना म्हणजे मंदिरामध्ये ना नारळ फोडू नाही देत, त्यासाठी वेगळी जागा आहे. तर आम्ही नारळ आणि भंडारा व्हायला बाहेर गेलो होतो. त्यानंतर प्रसाद वगैरे घेतला तिथून येताना. ह्यांच्याही काही क्लिक्स घेतले. आणि जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती. आमचं दर्शन एकदम निवांत झालं. पण त्याच एका तासानंतर एवढी गर्दी झाली ना आणि मंदिर अजून छान दिसायला लागलं कारण की तिथे भक्तही उपस्थित होते. आणि नंतर मग इथे जी तुम्हाला ट्रे दिसली ना, इथे तुम्ही ना कॉईनला भंडारा लावून आहे ना ते स्टिक करायचं. जर तुमची इच्छा पूर्ण होणार असेल ना तर तो स्टिक होतो. आणि त्यानंतर बाहेरही असं तुम्ही म्हणजे बोलू शकता, यात्रेमध्ये कसं आपल्याला सगळं सामान भेटतं तसं सगळं आहे. देवाच्या वस्तूपासून ते खेळणी, पर्स सगळं आहे. मग आम्ही 2 फोटो घेतले बाळूमामांचे. एक गावी मोठा घेतला आणि आमच्यासाठी छोटा घेतला. आणि सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, पण दर्शन करूनच पोट भरलं होतं. बाहेर आल्यावरती आहे ना आम्ही मस्त 2 राईस प्लेट मागवल्या आणि एक मिसळ मागवली. उद्या भेटूया. बाय.